नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे ना आपल्याला सोयाबीन सोंगायची, कारण का 20 तारखेपासून कंटिन्यू पाऊस सांगितला आहे पुढं, त्यामुळे सोयाबीन सोंगायची आपल्याला. तर नेमकं लेबर आलं आहे, ते आपल्या ट्रॅक्टरचे नेमकं ब्रेक लॉक झाले आणि बॅटरीचा प्रॉब्लेम आहे. त्या हिशोबाने आपण तो पण मोठा ट्रॅक्टर विचारला, तो पण मोठा ट्रॅक्टर घेऊ आणि लेबर घेऊन येऊ आणि बाजरी सोयाबीन आपली सोंगून आज गोळा करून घरी आली पाहिजे आपल्या मित्रांनो. त्या अनुषंगाने पटकन आपलं सकाळ काम आवरून घेऊ. सूर्यदेवता सकाळी सकाळी वरती आलाच आहे. त्या हिशोबाने आज वातावरण फ्रेश दिसते, पण मग पावसाचं वातावरण 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत कंटिन्यू पाऊस सांगितलं आहे. त्या हिशोबाने आपलं सोयाबीनचं नियोजन बाहेर पडलं झालं पाहिजे, कारण सोयाबीन वावरच बाहेर पडली तर ठीक आहे, नाही तर ते वावर उपळल्या जातं. त्या हिशोबाने ट्रॅक्टर घेऊन जाऊ आणि लेबर घेऊन सोयाबीनचा कार्यक्रम करून टाकू. आज चला, आपण ना तो पण मोठा ट्रॅक्टर घेतला आहे, लेबर घेऊन आपण घरी यायचा आणि सोयाबीन सोगायला सुरुवात करून देऊ आपण. मित्रांनो, आपलं सोयाबीनची टाकायची हे रान थोडं निबर करून घेऊ. ट्रॅक्टर चालू झाला पाहिजे, चालू झालं तर पटकन लोडून घेऊ आणि दाबून घेऊ थोडंसं. आणि इकडं सोयाबीन सांगायला सुरुवात करून दिली माणसांनी, तोपर्यंत आपण हे रान तयार करून इकडं. मित्रांनो, आपलं सोयाबीनचा शुभारंभ झाला बरं का. गवत खूप झालं होतं, पण चालू आहे सोयाबीन सोंगायचं काम. झाला जवळपास होत आलं आहे, थोडं कोपर राहिलं. ट्रॅक्टर घेऊन येऊ आणि भरून घराकडे जाऊ देऊ सोयाबीन बरं का. हिरवीशी 2-3 दिवसात उन्हात वाळू वाटलं असं आणि नंतर काढून घेऊ आपण. कापून झाली आपली तारी लोड करतात, तारी भरून घेऊ आणि घरी जाऊन खाली करून घरी कागद आथरून ठेवला आपण. कागदावरती टाकून देऊ आपण सोयाबीन बरं का. गवत खूप झालं इकडं भाऊ. आज झाला तिकडं सोयाबीन व्यवस्थित पसरून झालं, पाऊस आणलं नसेल तिकडं पूर्ण रोटर मारून घेऊ आपण एवढ्या जागेमध्ये. भरून आपली एक घरी खाली करून देऊ. अजून एक ट्रॉली भरला आपली बरं का, 2 ट्रॉल्या भरतील पटकन खाली करून देऊ. सोयाबीन ओली असल्यामुळं ना खाली पडायला त्रास होतो बरं का. आपली सोपमोची ट्रॉली जी होती ती नाही खाली काय ना, मग आपली ट्रॉली तोडून आली. आपलं ट्रॅक्टर काय बंद होत नाही, त्याच्यामुळं म्हटलं चालू ठेवू. आता थोडं राहिलं कोपरं, थोडं भरून घेऊ आणि मग ट्रॉली घरी घेऊन जाऊ आपण. सोयाबीन ओली असल्यामुळे खाली यायला त्रास मारते बरं का. माणसं खाली करू लागू राहिले, ती खाली करून त्यांना पोच करायचं, आपल्याला पोच करून देऊ. तर थोडी पांगून देऊ सोयाबीन, म्हणजे जेवढी आहे तेवढी सुकून जाईल बरं का. 2 टारले गंज केले ते, तर थोडंसं वाळत घालून देऊ. सोयाबीन बऱ्यापैकी पांगून दिली. आता वातावरण गरमट आहे, पण पावसाचे लक्षण वाटत नाही एवढे. हवा पण सुटली. बघू जसं अंदाज वाटायला लागला ते कागदावरती गोळा करून घेऊ आणि झाकून ठेवू आपण. मित्रांनो, वातावरणाचा काय भरोसा नाही. आपल्याकडे खाली फक्त 2 कागद आहे, वरतून झाकायला कागद नाही आपल्याकडं. आपण ठरवलं होतं की पावसाचा अंदाज आला की पलटी मारून एका ठिकाणी दाखवून देऊ, एका कागदावरती येऊ, दुसऱ्या कागदावरतून टाकतील. पण मग दुसरा कागद पण चेक केला, तो फाटलेला जास्त. तर एक नवीन कागद बघू आपण भेटतो काय. नवीन कागद भेटला, नवीन कागद घेऊन येऊ आपण. सायगावला एक आहे दुकान, त्यांच्याकडे बघू. इथं माळावरती पण एका जणाकडे आहे कागद, तर चेक करू. भेटला व्यवस्थित तर घेऊन टाकू कागद आपण. कागद भेटले तर थोडी गोळा करून घेऊ, दाखवून देऊ. शरद बोल्ट टाळली लागत होती, त्याला टाळली देऊन टाकू. टाळली थोडी आपल्या ट्रॅक्टरवर दाखवायला लावून इकडे बरं का. आणि कागद सोयाबीन गोळा करून घेतो आपण थोडीशी. फुल झालं आहे आपली मोटर तळ्यावर चालूच आहे अजून. आपण आलो तो पावडं बघायला, आपल्या साईडनं ना माती ओढायची. अरे बापरे, तळं लोड झालं बरं का. मोटर बंद करून जावं लागेल, कारण पावसामुळं ओव्हरफ्लो होऊ शकतो तळं बरं का. त्या हिशोबाने मोटर बंद करून जाऊ आपण, कारण जर आला पाऊस तर खेळून माहीत आहे, डोंगराची तयारी करून ठेवावं आपल्याला. त्या हिशोबाने तर पाणी चांगलं वरती आलं आहे. ठीक आहे, झालं पहिले नाही का साईडनं त्याला उकळी करून घेऊ, जेणेकरून पाणी आपलं सोयाबीन खाली जाणार नाही. आणि मोटर बंद करून घेऊ. मित्रांनो, पाऊस आला, दाखवून झालं आहे, पण धावपळ खूप झाली बरं का. अजून काहींचं साऱ्याची वैरण आहे खाली नदीकडे, ती घेऊन यायची. गावाकडून झाले सारे आणि पावसात व्हिडिओ काढायचा ना चालूच आपलं. लोक डेटा झाला नसतील आता, व्हिडिओ काय सोडीना पाऊस चालू झाला. ठीक आहे, चालेल, छंद आहे आपला. छंद माणसानं जोपासलाच पाहिजे, सोडला नाही पाहिजे कधी. पाऊस चालूच आहे, पटकन आपण नाही का वैरण घेऊन आपण गाईची. इकडे आपली सोयाबीन काढून झाली, ती शेळ्या चारता इकडं. प्रियंका ना गाईंसाठी गवताची वैरण करून घेतली, तर ती पटकन घरी घेऊन जाऊ. आणि शेळ्या बघा, शेळ्यावाला झाडाखाली उभा राहिला आणि शेळ्या निवांत खात आहे. चला, वैरण वळली झाली, पण घरी निघू. काय जास्त वेळ चालला नाही मित्रांनो बरं का, 5 ते 10 मिनटं चालला फक्त. जास्त काय फ्लो नव्हता, प्रेशर काय नव्हतं, पाऊस आला मापात होता.
त्याच्यामुळं पण मग चिखल्यानंतर असं चिकचिक होऊन गेली सर्व तर. बरं चला गाईनं चाऱ्याची वैरण करू कुट्टीची. मक्का आणून ठेवली होती घरी प्रियंकाने. तर कुट्टीची वैरण करून खायला टाकून देऊ. आता काय त्यांना वरती बांधण्यात मजा नाही, त्यांना खालती गव्हाणीला खाऊ देऊ आणि डायरेक्ट चाळीमध्ये मग बांधू संध्याकाळच्या वेळेस. आपली सोयाबीन पॅक टाकून ठेवली आपण इकडं. तिला आता हवा काय लागणार नाही आणि जास्त हिरवी त्याच्यामुळे जास्त तिला काही म्हणजे काय उवटली तरी त्याला आपण काय करू शकत नाही. बघू संध्याकाळी मशीन बोललं आहे, आलं तर ठीक आहे, नाही आलं सकाळी आपण परत पांगून देतो थोडीफार तिला आणि सकाळी मग मशीनाला काढून घेऊ आपण. पण चला पहिले काय चाऱ्याची वैरण करू आपण एकदा. काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय आलं? पाऊस आला? पाऊस गेला ना आता वातावरण पूर्ण निवडून गेलं का आता का आपण सगळ्यांना कागद काढत नाही. सकाळी बघू जर उजाडलं म्हणजे ऊन जर पडलं तर सकाळी कागद काढू, नाहीतर मशीनालाच काढू डायरेक्टली. मशीन यायचं ना बाबा उद्या. मशीन सोयाबीन काढायची ना आपल्याला, सोयाबीन काढायची उद्या आपल्याला. आवडला आहे आणि इकडं गायनं कुट्टी टाकून दिली, कुट्टी खात आहे गायन. त्या कुट्टी संपल्यानंतर आपण त्यांना चाळीत बांधून देऊ, कारण ओलं खूप आहे इकडं. शिवान मी चालू होतं गाडीवर फेरफाटका मारून आपण आम्ही दोघं आता, कारण काही काम ना धाम. येऊ फिरून जायचं फिरायला, जायचं फिरायला. चला हा एक चक्कर मारून गाडीवरती आता. मित्रांनो आम्ही आलो टेकडीला चक्कर मारून. दिवस पूर्णपणे मावळून गेला आहे आणि या दिवसासोबत मावळच्या दिवसासोबत त्या ब्लॉगला पाहिजे थांबण्याची वेळ होती. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्की सांगा मित्रांनो. जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना, नमस्कार.